आज या ठिकाणी ग्रामसभा बोलवली होती. नंतर आता तुमचा 100चा कोरम पूर्ण झाला नाही म्हणून ग्रामसभा तहकूब करण्यात आली. हा, काय सांगाल? काय झालंय, याआधी अनेक ग्रामसभा या ठिकाणी झाल्या, अनेकदा कोरम पूर्ण झाला आणि काही वेळेला झाला नाही. आता काय होतंय, ग्रामसभा ज्या वेळेला आपण लावतो ना, एकतर आमची ऐनवडी ग्रामपंचायत ही विखुरलेली आहे, डोंगर भाग असल्यामुळं वाड्या वस्त्या लांब लांब आहेत. मग ज्या वेळेला ग्रामसभा आपण आयोजित करतो तर किमान आपण 15 दिवस आयोजित करतो असा ग्रामपंचायतचा रूल्स आहे. आणि जर 15 दिवस आधी ग्रामसभा आयोजित केलेली तारीख आणि अजेंडा जर डिक्लेअर झाला असेल तर 15 दिवसात वाडी वस्तीवर प्रत्येक घरामध्ये ग्रामसभा आहे ही सूचना पोहोचायला काही अवघड नाही. परंतु नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतनं असणारे अधिकारी पदाधिकारी हे कमी पडतात. घरोघरी ग्रामसभा आहे ही बातमी पोहोचत नसल्या कारणानं प्रत्येक वेळेला आम्हाला हाच प्रॉब्लेम येतो की कोरम पूर्ण होत नाही. आणि कोरम पूर्ण न झाल्यामुळं गावाच्या हिताचे किंवा भवितव्याचे निर्णय घ्यायला ग्रामपंचायतही कमी पडते आणि तो लाभ प्रत्येक कुटुंबाला किंवा त्या माणसाला मिळत नाही. खर तर ग्रामपंचायतनी प्रत्येक वस्तीवर सूचना फलक हे मोठ्या अक्षरात लिहिले पाहिजेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायतकडे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा नंबर असला पाहिजे. त्याद्वारे व्हॉट्सअपद्वारे प्रत्येकाला ती एक ग्रामसभेचा जसा अजेंडा आहे हा त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. आणि जर या ठिकाणी काही गोष्टींना आपण कमी पडत असेल तर ग्रामपंचायतनी प्रत्येक वस्तीवरती जाऊन व्यवस्थित दवंडी दिली पाहिजे. तरच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आहे ही प्रत्येकाला कळेल आणि कुटुंबातील एक ना एक सदस्य या ठिकाणी उपस्थित राहील. याआधी आम्ही अनेक प्रयोग केले, त्यावेळेला 100चा कोरम पूर्ण होऊन जायचा, परंतु प्रत्येक वेळेला आमच्या सारख्याला वेळच मिळेल असं नाही. ग्रामपंचायतची पण तितकीच जबाबदारी आहे की ग्रामसभा आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचवणं. आणि जर हा असाच डंगळमंगळ कारभार जर चालू राहिला तर मला वाटत नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावची प्रगती होईल किंवा पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या योजना ज्या शासन पुरवतं त्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक लाभ मिळतील असं नाही. खरं तर ह्या छोट्याशा चुकीमुळं, गोष्ट छोटी आहे परंतु त्याला वेळ दिला गेला पाहिजे. ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतवरती असणारे जबाबदार पदाधिकारी असतील, यांनी खरं तर इथून पुढच्या काळामध्ये ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सरपंच म्हणून ज्या कोण आहेत त्यांना तो प्रशासनाचा अधिकार होता. 2 दिवसांनी तुम्ही आता व्हिडिओ संघ बोलले की या ठिकाणी प्रशासक म्हणून दुसरे नेमणूक होणार आहे, परंतु आता जे काही सारणीच्या लोकांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याचं काय झालं? खरं तर आता BDO साहेबांशी बोललो, BDO साहेबांनी स्पष्ट सांगितलं आरोग्यविषयी काही प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अचानक आलेली पावसामुळे आलेली आपत्ती असेल, याच्यावरती ग्रामपंचायत जरी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला असेल, त्या ठिकाणी ग्रामसेवक आहेत त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि ग्राम प्रशासक म्हणून सरपंच जर काम पाहत असतील तर आत्ताच BDOंनी सांगितलेलं आहे की या अचानक घडलेल्या गोष्टींवरती आपण खर्च करू शकतो. सरपंच मॅडमनी आता जे काही ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न होते अतिशय त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. त्यांची त्या ठिकाणी चूक नाही. आता त्यांची चूक का नाही, आम्ही वारंवार त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेल्यानंतर सरपंच मॅडम जेव्हा आम्हाला सांगतात की भाऊसाहेब म्हणजेच ग्रामसेवक हा शासनाचा प्रतिनिधी आहे, ते आम्हाला काम करण्यासाठी मनाई करतात. मग आता ते आणि सरपंच यांच्यामध्ये समन्वयक नाही, यांच्यामध्ये समन्वयक नाही किंवा मग ग्रामसेवक दिशाभूल करण्याचं काम करतात किंवा असणाऱ्या
ग्रामपंचायत बॉडीमध्ये कोणीतरी त्यांच्या बरोबर आतून विचार विनिमय वेगळा करून समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न करतात, हे आम्ही आत्ताही या ठिकाणी अनुभवलं. म्हणून सारणीच्या लोकांनी जो प्रश्न मांडला, गेली 3 वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. स्वतः मी तो प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला. सर्व सारणीकर मंडळी ग्रामपंचायत बरोबर वेळोवेळी उभे राहिलेले आहेत. त्या ठिकाणी थोडासा मोजणीचा काही प्रश्न प्रलंबित असल्यामुळं पक्का रस्ता त्या ठिकाणी आता सध्या होऊ शकत नाही, डांबरीकरण असेल किंवा कॉन्क्रिटीकरण. परंतु त्या ठिकाणी खडीकरण करायला, मुर्मीकरण करायला त्या शेतकऱ्यांची कुठलीही अडवणूक नाही, हे ग्रामपंचायतला माहिती आहे. आणि त्या रस्त्याची नोंद घालण्यासाठी सारणी ग्रामस्थांनी या ग्रामपंचायतला संपूर्ण पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे. परंतु ग्रामपंचायत मधून ते असणारं दप्तर, असणारे कागदपत्र गाळ झाले, असं अनेकदा ग्रामपंचायत मधून सांगण्यात आलेलं आहे. म्हणून खरं तर त्या शेतकऱ्यांना 3 वर्ष पाऊस आला की गुडघ्या एवढ्या खड्ड्यातून शाळेतल्या मुलांना, शेतीच्या शेतकऱ्यांना माल काढायला किंवा कामाला जाणाऱ्या कामगार वर्गाला हा दरवर्षी त्रास सहन करावा लागतो. ही खरं तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे. अजूनही 1 महिना त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. ग्रामस्थांनी आता कळकळीची मागणी केली की किमान 2 दिवसामध्ये तरी तात्पुरते आम्हाला ते खड्डे बुजवून द्या. ग्रामपंचायतला माझी मागाशी पण विनंती केली, आताही विनंती आहे की 25-30 हजार रुपये खर्च करणं काही मोठी गोष्ट नाही. ग्रामपंचायत ती करू शकते. सारणी ग्रामस्थ, माझ्या इकडं असणाऱ्या सगळ्या वस्तीमध्ये सारणी ग्रामस्थ जवळजवळ संपूर्ण घरपट्टी असणारा टॅक्स हा वेळोवेळी भरतात. ग्रामपंचायतनी त्यांना वेळोवेळी सहकार्य करावं, न्याय द्यावा, अशी माझी भूमिका आहे. दुसरा मुद्द्याचा प्रश्न आहे, तुमची धावशी वस्ती आहे. हा गेल्या अनेक वर्षापासून तो धावशीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. हा आता मध्ये काहीतरी आमदार साहेबांच्या याच्यातून 30 लाखाचा निधी पडला. हा परंतु त्या लोकांची मागणी होती की तुम्ही वरून रस्ता खाली करा. हा तो रस्ता खाली वरती केलाय, काय सांगितलं त्या गावात तुम्ही तो प्रश्न विचारला, तो अतिशय चांगला आहे, समाजहिताचा आहे.